रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जो राहुल जी जाहिर भाषण में जब बताते थे कि आप सब लोग को दर्द पता है, महंगाई का असर पता है, लेकिन जो मीडिया मालक लोग है वो गोदी मीडिया है और वही आज स्थिति एग्जिट पोल के माध्यम से सामने आई है. आज जनता का कौल ये बताता है कि नरेंद्र मोदी की सरकार इस देश से जाए और उसी तरह का वोटिंग भी नरेंद्र मोदी के सरकार के विरोध में, भाजपा के विरोध में पूरे देश में हुआ है. महाराष्ट्र के साथ भी, महाराष्ट्र ने भी वही काम किया है. लेकिन एग्जिट पोल कल आने से लोगों को एक डर पैदा कर कर हारने के बाद भी जीत सकते ये दिखाने की एक कोशिश केंद्र की नरेंद्र मोदी की सरकार कर रही है. जो बात सामने आई कि केंद्रीय गृह मंत्री के माध्यम से 150 कलेक्टरों को धमकाया जा रहा है और उनको कैसा रिजल्ट उनके फेवर में लगाया जाए, इस तरह की एक चर्चा मैं आज मीडिया में पढ़ रहा हूं. तो मुझे लगता है कि अगर ये गोल अगर उनके फेवर में रहता तो कलेक्टर को धमकाने की जरूरत क्या है, ये भी सवाल यहाँ पे खड़ा होता है. तो मुझे लगता है कि जो मीडिया में न्यूज आई है कि कलेक्टर को गृह मंत्री मंत्रालय से धमकाया जा रहा है, तो इसी का अर्थ ये होता है कि बीजेपी हार के कगार पर है, नरेंद्र मोदी की सरकार हार के कगार पर है. लेकिन गोदी मीडिया के माध्यम से लोगों की दिशा भूल करने का एक तंत्र, क्योंकि ये युद्ध है, युद्ध में आखिरी तक नरेंद्र मोदी की सरकार और उनके सरकार के नुमाइंदे वो जीत का ही दावा करेंगे और 4 तारीख को जनता का कौल सामने आएगा और जनता का कौल इंडिया आघाड़ी के साथ आएगा. क्योंकि राहुल जी ने कन्याकुमारी से कश्मीर और की जो भारत जोड़ो यात्रा और मणिपुर से मुंबई की जो न्याय यात्रा जो निकाली और वो जो लोगों का मत था, उसी आधार पर 5 गारंटी राहुल जी ने जो दी, जो न्याय की गारंटी दी, उसी आधार पर देश में इंडिया आघाड़ी को बड़े पैमाने में लोगों ने वोट दिया है और वो 4 तारीख को स्पष्ट हो जाएगा, इंडिया आघाड़ी की सरकार आएगी. क्या कहेंगे आज केजरीवाल तिहाड़ वापस जाने वाले? अब कोर्ट ने उनको और उनको ज्यादा दिन की उनको ये मांगी थी, जमानत के लिए उन्हें एप्लीकेशन की थी, कोर्ट ने उनको नकारा. तो इसलिए कोर्ट का मामला है, इस पे क्या ज्यादा कुछ बोल नहीं सकते. मोदी जी ने ऐसा कटाक्ष किया है कि अवसरवादी जो इंडिया संगठन है इसको भारत की जनता ने नकारा है. क्या देखो, अवसरवादी कौन है, झूठ बोलने वाले प्रधानमंत्री कौन है, देश की जनता को पता है. नरेंद्र मोदी क्या बोलते उसकी तरफ ध्यान थोड़ी दिया जनता ने इस बार. नरेंद्र मोदी की बातों पे लोगों को ध्यान ही नहीं. झूठ बोलने वाले प्रधानमंत्री, ऐसे ही लोगों की भावना थी और लोगों का अधिकार है जो अपने वोट से सरकार बनाती है और वो सरकार झूठ का सहारा लेकर लोगों को फंसाती है, तो लोग उस तरह से बोल सकते हैं. लोकतंत्र में वो अधिकार है और लोगों ने इसी तरह नरेंद्र मोदी जी को नकारा था और उसी तरह का वोटिंग भी हुआ है. इसलिए एग्जिट पोल के आधार पर नरेंद्र मोदी अगर कुछ बोले तो उसको जनता को, आज आप लोगों का भी बयान लीजिए, लोगों में भी जाइए, तो लोग तुमको स्पष्ट बताएंगे कि हमने तो वोट किया ही नहीं, तो ये कहाँ से जीत के आ रहे हैं. अब लीजिए ना, एक सर्वे करवाइए, आपके मालकों को पूछिए कि ये सर्वे आपने दिया है हमारे को बोलने के लिए, वो सही है कि मोदी जी के ऑफिस में से आए हुए आंकड़े ही हम बता रहे हैं. सोमनाथ भारती ने कहा है कि अगर तीसरी बार मोदी अगर प्रधानमंत्री बनते हैं तो मैं अपना मुंडवा लूंगा. आम आदमी पार्टी के नेता बहुत सारा अभी तो 4 तारीख को तो और क्या क्या होगा जब देखेंगे. देश में एक बड़ा माहौल खराब होने का भी लोग आशंका व्यक्त कर रहे हैं. तो क्या होता है 4 तारीख को
इसका अंदाज मैं आज नहीं बोल सकता, लेकिन 4 तारीख को लोकमत के आधार पर, जनतंत्र के आधार पर, जनता के कॉल के आधार पर अगर रिजल्ट नहीं आता तो ईवीएम मशीन के बारे में जो लोगों में गैर समझ था वो सही समझ हो जाएगा और लोगों में गुस्सा बढ़ेगा, लोगों में उद्रेक बढ़ेगा। ये लोगों के आज भी अगर आप एग्जिट पोल के आधार पर लोगों के बीच में अगर जाओगे तो लोगों की भावनाओं को आप थोड़ा समझिए, किसानों की भावनाओं को समझिए, युवाओं की भावनाओं को समझिए, गरीबों की भावनाओं को समझिए, तो आपको समझ में आएगा कि लोगों में गुस्सा कितना है। आप बोल रहे हैं एग्जिट पोल गलत आ रहे हैं, पर महाराष्ट्र में कहीं ना कहीं महाविकास आघाड़ी को प्लस बताया जा रहा है exit poll। बिल्कुल है, महाराष्ट्र में जो आंकड़े दिखा रहे उससे भी ज्यादा सीटें महाविकास आघाड़ी को मिलनी चाहिए और उसी तरह का वोटिंग हुआ है, वो आपको 4 तारीख को स्पष्ट होगा। नानाभाऊ, ज्या पद्धतीने काल एक संकेत मिळाले लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात एक यश मिळताना दिसत आहे, थोडंसं चित्र देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात जो आहे तो एक वेगळा चित्र दिसतो। सुरुवातीपासून आम्ही सांगतोय की ही निवडणूक 2024 ची जी लोकसभेची निवडणूक होती, ही निवडणूक मोदी सरकार विरोधात देशातली जनता, अशा पद्धतीची ही निवडणूक या देशामध्ये झाली। इंडिया आघाडीच्या माध्यमातून विशेष करून राहुल गांधीजींनी कन्याकुमारी ते काश्मीर जी भारत जोडो यात्रा केली आणि मणिपूर ते मुंबई न्याय यात्रा केली, त्याचा इम्पॅक्ट आणि जे काही लोकांचं म्हणणं होतं ते न्याय गॅरंटी योजनेच्या माध्यमातून राहुल गांधीजींनी या देशाला देण्याचं वचन दिलं आणि लोकांचा विश्वास हा इंडिया आघाडीच्या बाजूने उभा झाला आणि ही निवडणूक जनता वर्सेस मोदी सरकार, बीजेपी वर्सेस जनता अशी झाली। आणि काल जे एक्झिट पोल आले ते खऱ्या अर्थानं राहुलजी जाहीर भाषणात हे बोलायचे की आपण सगळे जे लोक आहात जे यांच्यासाठी मीडियामध्ये काम करतात, पण यांचे मालक जे आहेत त्या मालक हे गोदी मीडिया आहे आणि तीच वास्तविकता पुन्हा देशाच्या जनतेच्या समोर गोदी मीडियाने उभी केली आणि त्याचा परिणाम असा झाला की देशाच्या लोकांनी काल टीव्या बंद करून टाकल्या। आम्हाला नाही बघायचं आहे, आमचं मत आम्ही जे दिलेलं आहे ते आता आम्ही 4 तारखेलाच बघू आणि काँग्रेस पक्षाने तोच निर्णय केलेला आहे की 4 तारखेला आमचे सगळे उमेदवारांना, आमच्या आघाडीच्या उमेदवाराला मी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आवाहन करतो की शेवटचं जे बायलेट आपलं जी ईव्हीएम मशीन आहे तिथपर्यंत उघडतपर्यंत आणि पूर्ण काउंटिंग केल्याशिवाय तिथून कोणी बाजूला व्हायचं नाही, कारण की जे काही निकाल येतात, जे काही आमचा जो सर्वे आहे जनतेच्या मनातलं जे आहे, काही ठिकाणी एकदम आखाड्याच्या लढाया होतील आणि ज्या पद्धतीने केंद्रीय गृह मंत्रालयानं जिल्हा अधिकाऱ्यांना डायरेक्ट फोन लावून 150 कलेक्टरांना फोन लावून ज्या पद्धतीने धमकवलेलं आहे ते याचा अंदाजच असा आहे
की केंद्रातलं नरेंद्र मोदीचं सरकार जाते आहे आणि कसं तरी जनमतावर डाका कसा टाकता येईल त्याचा प्रयत्न भाजप करते आहे ही त्याच्यातून स्पष्ट होते आहे. आणि म्हणून शेवटचं व्हीएम मशीन उघडतपर्यंत कोणी तिथून हलू नका आणि विजय हा इंडिया आघाडीचाच होणार, जनतेचा कोले हेच सांगताय. त्यामुळे हे जे काही दिशाभूल करण्याचं जे काही आता एक्झिट पोल दाखवलं जात आहे त्याला कोणी घाबरायचं नाही, हेच आव्हान मी प्रदेश आमच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना मी करतोय. नंतर नारायण राणे असतील, रावसाहेब दानवे असतील, कुठेतरी पराभवाचे मी तुम्हाला सांगत आहे की महाराष्ट्रामधलं जे कोल आपल्याला पाहायला मिळणार आहे, जो आमचा दावा आहे तो आमचा नाही आहे, हा जनतेचा दावा आहे, जनतेचा कोल आहे. आणि महाराष्ट्रामध्ये 35 ते 40 जागा हे महाविकास आघाडी जिंकेल. नानाभाऊ क्या संजय राऊत सांगलीच्या जागेवरून बोलले आहेत की सांगलीवर आम्ही सविस्तर बोलणार, आम्ही गोट्या खेळायला बसलो नाही, आम्ही सुद्धा राजकारण करतोय. कोणी पण गोट्या खेळायला नाही बसलेले आहेत राजकारणामध्ये, सगळेजण राजकारण करायला झालेले आहे. तुम्ही 100% राजकारण करता, आम्ही 80% समाजकारण करतो आणि 20% राजकारण आम्ही पण करतो. त्याच्यामुळे संजय राऊतांच्या बद्दल मी काही जास्त वक्तव्य करणार नाही. नानाभाऊ आजच्या रोखोकमध्ये संजय राऊतांनी लिहिताना असं लिहिलेलं आहे की गेली 70 वर्ष भारताने लोकशाहीचा कचरा केला. या विधानाशी आपण सहमत आहात का? कसं पाहताय? हा या विधानाला आपण कसं पाहता? आपण सहमत आहात का? काय म्हटलं? गेली 70 वर्षे भारताने लोकशाहीचा कचरा केला असं विधान आजच्या रोखोकमध्ये संजय राऊत यांनी केलं. 70 वर्ष 70 वर्षात भारतात लोकशाहीचा कचरा झाला असं ते म्हणतात. एकंदरीत काँग्रेसचं जो शासन होतं त्याकडे त्या दृष्टीने पाहता तुम्हाला कसं वाटतं ते त्यांच्या त्या विधानात? ज्या शाळेत शिकला संजय राऊत ती शाळा काँग्रेसने निर्माण केलेली होती. त्याच्या गावात पिण्याचं पाणी, दवाखाना, त्याचा बाळातपणचा दवाखाना झालं ते काँग्रेसने निर्माण केलेलं होतं. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान टिकवण्याचं कामही काँग्रेसनेच केलेलं आहे. त्यामुळे मी त्यांच्यावर काय प्रतिक्रिया द्यावी? संजय राऊत अतिविद्वान आहे आणि कालच ते लंडनहून आलेले आहेत, त्यामुळे अजून तिथून काय जास्त शिकून आले मला माहिती नाही. 70 वर्षाच्या कामाकडे दुर्लक्ष करताना असं मी काही त्याच्यावर जास्त प्रतिक्रिया देणार नाही. पण आता परवाच ते लंडनहून आले, त्या थंडीचा असर आहे की देशातल्या गरमीचा असर आहे मला माहिती नाही. नानाभाऊ क्या बताएंगे जिस